कायजन जादू. कधी तू कायजन रिमझिम झरणारी परसा, कधी तू. चला आजच्या चहा सोबत कायजन. Kaizen, that is seek to improve every sphere, every area of your life, even if it is 1% improvement in all the different spheres. कायजन कोणासाठी? मॅनेजर, सुपरवायझर, स्टाफ, कर्मचारी, कामगार. कायजन केल्यावर अशी मजा करता येते. कायजन म्हणजे सतत ठरवून सुधारणा, रोज 1% तरी. आपल्या प्रगतीसाठी कायजन सामान्य माणसाकडून असामान्य बदल घडवतं. म्हणून कायजन समजून घेऊ. कायजन कशासाठी करायचं आहे? आपले समाधान व्हावे म्हणून, आपली प्रगती व्हावी, नवीन काहीतरी करण्याची संधी मिळावी, रोजच्या कामात नाविन्य येतं. यात एक गंमत आहे. कायजनमध्ये आयडिया आणि सूचना शॉप फ्लोअरवरून साहेबांना जातात, म्हणजे खालून वरती. कायजन म्हणजे काय? कायजन जपानी शब्द आहे. काई म्हणजे बदल, झेन म्हणजे चांगलं. लहान बदलांमुळे मोठे यश मिळते. यात गुणवत्ता, सुरक्षितता, दोस्ती आणि मज्जा येते, कारण सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. आता पुढे पाहू. कायजन म्हणजे काय हा झाला कायजनचा अर्थ. आता बघू कायजन म्हणजे काय. आपल्यासाठी कायजन म्हणजे काय? आपला त्रास कमी करणे, त्याकरता कामात बदल सुचवायचा, बदल करायचा, परस्परांना सहकार्य करायचं. उद्देश एकच, आपला त्रास कमी होणे आणि परस्परांचं सहकार्य करता येणे. पुढे पाहू. आता हे कळलं करायचं, पण सुधारणा का करायची ते महत्त्वाचं आहे ना. सुधारणेमुळे आपलेच कष्ट वाचतात आणि आपला वेळ वाचतो. सुधारणा एकट्याने करायची नाही, टीमने करायची. टीम असेल तर कुठलाही अडथळा पार करता येतो. एकट्याला शक्य नाही. हा टीम आहे म्हणून सगळेजण खड्डा पार करता आरामात करता येतो. कोणाचं काही आडत नाही. म्हणून एकट्याने सुधारणा करायची नाही. तर पाहून सुधारणा करायची कशी? सुधारणा करायची चाललंय, सुधारणा करायची कशी कारण सतत करायचं आहे ना. पहिलं काम, छोटी टीम बनवायची. टीमची वेळ ठरवायची, किमान 15 दिवसांनी भेटायची. या भेटीत खालील अडचणी लिहायच्या. कंपनीमध्ये कोणत्या कामात वेळ जातो आपला, कोणत्या कामात आपले कष्ट वाया जातात, कोणत्या कामात त्रास होतो. आता हे लिहिलं बघू. मार्गदर्शक तत्त्व कुठले आहेत? कसं करतात येणार नाही यापेक्षा काय केल्यावर सुधारणा होईल हा विचार करायचा. कसं करता नाही येणार सगळे सांगतील ना, पण काय केल्यावर सुधारणा होईल आहे त्यात समाधान मानायचं नाही. नवीन पद्धत शोधायची. पहिल्या प्रयत्न 100% यश मिळणार नाही. थोडं झालं तरी चांगलं, वापरायला चालू करायचं. पुढे पाहू आणखी. चौथं, फार पैशांऐवजी शहाणपण व हुशारी याचा वापर करायचा. पैशाचा वापर करून केव्हा तरी एकदाच होईल, पण शहाणपण आणि हुशारी एकाच्या ज्ञानापेक्षा जास्त जणांच्या विचारांचा वापर करायचा. सगळ्यात महत्त्वाचं, कायजनला मर्यादा नाही. कायजनचं यश कधी मिळतं? 1. सातत्य, एकही महिना कायजनशिवाय नसावा. 2. सहभाग, प्रत्येकाला संधी. 3. सुधारणा, गुणवत्तेला प्राधान्य देणारी. अवास्तव नफ्यापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची. या 3 गोष्टी केल्या की तुमचं यश तुमचंच. कायजनचे विषय कुठले पाहिजेत? कर्मचाऱ्याचं काम आरामदायी पाहिजे, कामाच्या वातावरणात सुधार, वेळ व कष्ट वाचवणे आणि गुणवत्ता. जिथे रिजेक्शन आहे तिथे ॲक्सेप्टन्स मिळवायचा.
हे बघा इकडे अंधार असले की त्रास होतो माणसाला, म्हणून पुरेसं लाईट लावणे ही एक सुधारणाच आहे. आणखी लहान सुधारणा पाहू. जर तुमच्या कंपनीत बटनांना लेबल नसतील तर ते सोपं जाईल का? लेबल असलं सोपं जाईल. फॅन, लॅम्प, टाईम म्हणजे चुकीचं बटन दाबलं जात नाही. दुसरं, टूलची जागा पक्की, वेळ वाचेल नक्की. फायदा नाही गाळून घाम, चाक लावून सोपं करू काम. कायझन सुधारणा, कर्मचाऱ्यांनी सुचवलेलं कमी खर्चाचं मानवी आविष्कार, चांगल्या सवयीचं परिणाम आणि सतत घडतं. पण मोठ्या सुधारणा वरून सांगितल्या तर जास्त खर्चाच्या, मोठी गुंतवणूक, पैशाचा परिणाम आणि हे कधीतरी घडतं. पण जे कायझन थ्रू होतं ते सदैव होतं, सतत होतं आणि आनंद देणारं असतं. म्हणून कायझन हा सगळ्यांचा कणा आहे, सगळ्यांचा सहभाग असतो आणि कायझन तुम्हाला कामाला मिळतं. कायझनचे फायदे बघू आता काय होत आहेत ते. कामाचं वातावरण चांगलं होतं, कर्मचाऱ्यांची कार्यपद्धत आरामदायी होती, टूल्स व त्यांच्या देखभालीची सोयीची होती, उत्पादनाची गुणवत्ता वाढते, कर्मचाऱ्यांचं कौशल्य व क्षमता यात वाढ होऊ शकते. कायझन करायचं कसं हे महत्त्वाचं आहे. आता ते हळूहळू पाहू आपण. करायचं कसं कायझन ते, नाही का, ते महत्त्वाचं आहे. फायदे पाहिले आपण, हे फायदे होतीलच, पण कायझन करायचं कसं? पद्धत, सुरुवात, लहान टीम बनवायची, भेटीची वेळ ठरवायची. मीटिंग सुरू असताना सगळ्यांचा सहभाग, विषयाला धरून बोलायचं, एका वेळी एकूणच बोलायचं. शेवट, काय करायचं, कोणी करायचं, कधी करायचं याची उत्तरं लिहूनच मीटिंगचा शेवट करायचा. जर लिहिलं नाही तर त्या गोष्टी होत नाही. लहान लहान टीम करणं जास्त गरजेचं. म्हणजेच काय, हा रिकामा ग्लास दिसतो की इथे, यात एकही कायझन नाही. हा ग्लास कायझन जमा करून 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 तो भरणे म्हणजेच प्रगती. प्रत्यक्ष प्रश्न हवा असेल तर इथे कॉल करा, 9686456217. Thank you for viewing.